या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। रविवारी भाद्रपद शुद्ध त्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोलापूर शहर आणि परिसरात घरोघरी गौराईंचं आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडलं। सकाळपासूनच महिलांमध्ये आणि कुटुंबांमध्ये उत्सवाचं वातावरण दिसून आलं। पारंपरिक परंपरा जपत वाजत गाजत गौराईंचं स्वागत करण्यात आलं। सोलापूरकर महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी, डोक्यावर फुलांची वेणी आणि हातात बांगड्यांनी सजून गौराईची आरास केली। घराघरांमध्ये आकर्षक रांगोळ्या, सजावटीचं सामान, फुलांची मांडणी आणि पारंपरिक पितळी भांड्यांमध्ये गौराई विराजमान झाल्या। अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या निनादात गौराईंचं स्वागत करण्यात आलं। ओबीसी आरक्षणासह महापालिका निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे। ती निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली। बुधवारी 3 सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे। सन 2017 मधील प्रभाग रचना कायम ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। 4 सदस्यांचे 24 आणि 3 सदस्यांचे 2 असे एकूण 102 सदस्यांचे 26 प्रभाग असणार आहेत। एका प्रभागाची रचना बदलली तर इतर सर्व प्रभागांवर त्याचे परिणाम होतील, म्हणून रचनेत कोणताही बदल केलेला नाही। जुनीच प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली। हॉटेल मटन भाकरीच्या पाठीमागील सिमेंटच्या पत्राशेडमध्ये 50 इसम हे 52 पत्त्यांच्या डावावर पैशाची पैज लावून जुगार खेळताना मिळून आले। तसंच कॅसिनो काउंटरमध्ये अवैधरित्या बेकायदेशीर देशी विदेशी दारूही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आले। सिमेंट पत्राशेडमध्ये जुगार खेळण्यासाठी आलेल्या इस्मांकडं दुचाकी वाहनं, 4 चाकी वाहनं, रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी वापरात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल, जुगार साहित्य, 52 पानी पत्त्यांचे डाव, पत्राशेडमध्ये असलेलं फर्निचर, त्यामध्ये रोकड, कॅसिनो टेबल, कॅसिनो खुर्च्या, जुगार खेळण्याचे कॉइन्स, पॉइंट्स जमा करण्याची भांडी, कपाट, पेटी, पत्त्याचे डाव असलेले बॉक्स, कूलर, नोटा मोजण्याची मशीन असा एकूण 2,68,72,195 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात जुगार खेळणाऱ्या 50 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मुकुंदनगर भवानीपेठ परिसरातील नागरिक गेल्या 6 महिन्यांपासून गंभीर समस्यांना सामोरं जात आहेत। परिसरातील सांडपाणी आणि जलनिचरा व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांच्या घराघरात पाणी शिरत आहे। या संदर्भात संबंधित अधिकारी फत्तेवाले यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली, तरीही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। स्थानिक नागरिकांनी पालिका आयुक्तांना निवेदन देत समस्या तातडीनं सोडवाव्यात अशी मागणी केली। आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून तक्रार करत आहोत, परंतु आमच्या घरात अजूनही पाणी शिरत आहे। लहान मुलं, महिला आणि वयोवृद्धांना याचा फार त्रास होत आहे। आरोग्य धोक्यात आलं आहे। आयुक्तांनी व्यक्तिगत लक्ष घालून आमच्या समस्येचं निवारण करावं हीच आमची अपेक्षा आहे, असं नागरिकांनी सांगितलं। कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण इथं विद्यार्थ्यांना सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय मंथाले यांच्यातर्फे शालेय शूजचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर या होत्या। यावेळी रोटरी क्लबचे सचिव निलेश फोफलिया, डॉक्टर ज्योती चिडगुपकर, डॉक्टर संजय मंथाले, डॉक्टर निशिकांत म्हस्के, निशिकांत डागा, संतोष कणेकर, विशाल वर्मा, सुनील डागा, ब्रिजकुमार गोयदानी यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी काळजापूर मारुती मंदिर येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी देशमुखांच्या घरातील श्रींची महापूजा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली। यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देण्यात आल्या।
या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.